तर गेलो या विषयला काय माहित. मातीत खेळते वाटतं कार्ट. ए विश्ल्या काय ग इकडे या. तुझी आई तुला मातीत कार खेळून देत नाही रे. मी मोठं झाल्यावर ना का नाही आईचं काहीच ऐकणार नाही. आलास का? आलो आलो. सारखं मातीत खेळत असते. चल घरला. हातपाय धू आणि जेवायला ये. पप्पा मी मोठा झाल्यावर ना लय मज्जा करणार. तुझ्या बानं मोठा होऊन मजा केलेली. मोठा हो मग कळ. काय काय नाही खाऊन पिऊन लवकर मोठा हो बा. बर बर. काही वर्षानंतर अगं ए आज शनिवार आहे नव का? 1 वाजले तरी विसले अजून शाळेत कसं काय नाही आला? काय माहित? टाकाय माकडा इथं 10वीच्या बोर्डाचे पेपर जवळ आले ती आणि तू इथं बॅट बॉल खेळत बसलास रे. चल घरला. अरे 1 तास नुसता खेळतो. काय 1 तास बीस नाही. गप घरला चालायचं. 10वी पास हो आधी मग काय खेळायचं ते खेळत बस निवांत. चल घरला. दप्तर 10वी पास झाल्यानंतर विसल्या काय करतोयस? चित्र काढतोय बाप्पा. अरे वा वा मस्त. बघू कोण आहे? तुम्ही जायचा. अरे माकडा, कसलं चित्र काढलंयस? अहो एक कार्टून आहे. कार्टून वाटलो मी तुला. नाही अरे 12वीची परीक्षा आल्या तुझी. 6 महिन्यावर पेपर आले आणि ही परीक्षा म्हणजे महत्वाचा टप्पा असतो आयुष्यातला. काय अहो 10वीच्या पेपर पण असं म्हणलेला. 10वीची परीक्षा म्हणजे आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतोय. आता 12वीच्या मी तसं म्हणताय. नेमकं खरं काय? फाजील बोलू नको. जा अभ्यास कर जा. बरं बरं एवढं चित्र पूर्ण करतो. फालतू धंदा करू नकोस. एकदा 12वीची परीक्षा होऊ दे नंतर आयुष्य निवांत असते. आयुष्य निवांत असते. बरं बरं चालतंय. जा अभ्यास कर जा. बरं बरं 12वी पास झाल्यानंतर अय विश्ल्या बाबा एकदा कॉलेज पूर्ण होऊ दे मग आयुष्य बघ निवांतच आहे. परत नुसती मजाच मजा. होय बाबा मी पण वाटच बघतोय कॉलेज संपायची. एकदा कॉलेज संपलं की परत अभ्यास नाही काय नाही कसलं टेन्शन नाही. घरच्यांची पण किरकिर नाही. फुल एन्जॉय करणार मी तर. हा कोण आहे? लयच आनंदात दिसते ती धावतो शासनी. ए इकडे काय हो काका? कॉलेजला किती वर्षाला आहे सा? BSc 3rd इयरला आहे मी. अरे काय ठेवलंय बीएससी मध्ये? महिन्याला लयत लय 10-12 हजारची नोकरी मिळत. माझं पोरग बघ MBBS झालंय. महिन्याला 2 लाख कमवायला लागलंय. बरं ती जाऊ दे. मागच्या 2 वर्षात किती टक्के मार्क पडली? पहिल्या वर्षी 60% आणि परत 50 याला बी तेवढीच आहे. अरे ह्या वर्षी 70% वर मार्क नाही पडली तर 10,000ची बी नोकरी मिळणार नाही. काय? होय जावा अभ्यास करा. जरा टेन्शन घ्या टेन्शन. असं टेन्शन पाहिजे डोक्यात सतत. त्याशिवाय प्रगती नाही. जावा अभ्यास करूया. एन्जॉय करते ती. आम्ही केव्हा एन्जॉय केला नाही. तुम्हाला बरं एन्जॉय करून देईन. साहेब तुम्ही तुमच्या पोराच्या MBBSच्या डोनेशन साठी 2 कोटीचं कर्ज घेतलेलं. त्याचं 4 महिन्याचा हप्ता तुम्ही भरलेला नाही तर लवकरात लवकर भरा नाहीतर घर जमीन सगळं जप्त होईल. बरोबर. काय बरोबर? जरा डोक्याला टेन्शन द्या. टेन्शन होय टेन्शन द्या त्याशिवाय कर्जमुक्ती होणार नाही. देवा माझं कर्ज लवकर फिटू दे. एकदा कर्ज फिटलं की मी निवांत टेन्शन फ्री आयुष्य जगणार. हे बघा. ए बॉल खाली ठेव. अरे एकदा कॉलेज संपलं नोकरीला लागलास की पुढलं आयुष्य आनंदात जाईल. मग मनासारखं जगा. कुणी अडवलंय? मग पहिल्यांदा अभ्यास करा. बरोबर आहे काका तुमचं. विश्ल्या जातो मी. अभ्यासाला लागूया आपण. बरोबर चालतंय भावा. ओके. होय. कॉलेज संपल्यानंतर भावा जमलं. संपलं एकदाच कॉलेज. आता नुसती जन्नत आहे बघ. होय बर भावा जातो मी. मामाच्या गावाला जाणार आहे सुट्टीला. मामाची पोरगी बरं काय जमतंय का बघतो. एकदा जमलं की परत एन्जॉय आहे बघ. बरोबर चालतंय चालतंय. 500 रुपये जमलं. चैन आहे आज. आणखी एक 500 रुपये. आईला कोणाच तरी पडलेच वाटतंय. जमलं. यस
तिसरं 500 रुपये होयच्या गावात असं संध्याकाळपासून पैसे गावलं तर आजच्या दिवसातच करोडपती होते वाटतं मी. आणि 500 रुपये जमलं. पप्पा तुम्ही माझे पैसे कुठे आहे ते? कसलं पैसे? 500 होते की आता. अरे स्वप्न बघायची बंद कर, उठ लवकर. पप्पा अहो अजून थोडा वेळ उठवलंच तसा तर मी करोडपती झालो असतो. लय शान आहेस, करोडपती व्हायचे स्वप्न बघतोय. अरे तुझ्या नोकरीचा इंटरव्ह्यू आहे नव्हता आज, उठ लवकर. चल, उठ. विशाल, तुम्हाला तर नोकरीची गरज आहे बरोबर? होय साहेब, मला या नोकरीची लई गरज आहे. मग असं काहीतरी करा की आम्ही ही नोकरी तुम्हालाच द्यायला पाहिजे. साहेब मला नोकरी द्या नाही तर मी मरून जाय. टॅलेंट काहीतरी दाखव जेणेकरून आम्ही ही तुम्हाला नोकरी देईन. बरोबर साहेब तुमच्याकडे 500 2 नोट आहेत का? इंटरेस्टिंग. बहुतेक काहीतरी जादू दाखवतोय. धरा 2 नोट आहेत 500च्या. हे बघा. अरे पैसे का फाड? माझ्या पुढच्या महिन्यात पगारात कापून घ्या. टॅलेंटेड, कॉन्फिडन्स. वा ही नोकरी तुम्हालाच. अभिनंदन. थँक्यू सर. इकडे ये की जरा बाला. काय सर? शानपणा करतोय. नाही मिळणार तुला नोकरी. गेट आउट. सॉरी साहेब अहो 1000 जागी 2000 रुपये घ्या इथं. ए, तिकडं पैसे. बर माझं चुकलं पण नोकरी द्या मला साहेब. बर चालतंय. ये उद्यापासून कामाव. नक्की. हा थँक्यू साहेब. थँक्यू. नोकरी मिळाली आता मला. आता सगळं टेन्शन संपलं. ए विशाल, हाय अगं कशी आहेस तू? मी मस्त. आता कॉलेज संपलं, घरीच असते. बर हे धर पेढा. पेढा कसला? अगं मला नोकरी लागली. 25,000 रुपये पगार आहे मला. अरे वा, काँग्रेस. थँक्यू. मुलगा चांगला आहे, ह्याला नोकरी पण आहे, ह्याला बुडते माझ्या जाळ्यात. अरे त्याचा नंबर दे ना. हा दे ना मोबाईल. हा सेव्ह केलाय बघ. हो चालेल बाय. चल भेटू परत. हो. अरे वा वा वा, नोकरी लागली. आता लग्न करायला काय हरकत नाही. पप्पा आई असताना तुम्ही दुसरं लगीन करणार नाही? माकडा, माझं नाही तुझं. नाही मी आता निवांत राहणार आहे. नोकरी करणार आणि उरलेल्या वेळात माझ्या आवडीची कामं करणार. हॅलो बोल की. काय करतोयस? काय नाही बघ. आलो घरी. काय म्हणतेस? मी काय नाही, बसलीये.
मी पण मस्त. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. ठोंबरे, काय साहेब? मागच्या वर्षीची डिस्ट्रीब्युशनची फाईल आता ना. बरोबर साहेब. हा हा. हॅलो, काय करतोयस पिल्लू? अगं ऑफिस मध्ये तुला नंतर फोन करतो. हॅलो, माझा फोन कट केला. दाखवते चला. हे बघा ठोंबरे, कुठल्याही फाईलची कागद कुठेही जोडल्यात तुम्ही. कामात लक्ष द्या जरा. बरोबर साहेब. फोन तेवढा सायलेंट करा आधी. हा ओके थँक्यू. सॉरी. माझा फोन उचल ना. ऑफिसमध्ये कुठल्या टवळी बरोबर बोलत बसला का काय? आता जोपर्यंत फोन उचलत नाही तोपर्यंत फोन करणार. ठोंबरे, हा साहेब. सकाळी 10 वाजेपर्यंत फाईल पूर्ण पाहिजे मला. फाईल पूर्ण झाल्याशिवाय घरला जायचं नाही. बरोबर. फोन तेवढा सायलेंट करा. हा काम करायला नको, काय नको, नुसता पगार खायला पाहिजे. अगं तुला किती वेळा सांगितलं ऑफिस मध्ये असलं फोन करत जाऊ नको. एकदा कट केलं कळत नाही. अगं काम चालू आहे माझं, परत करतो बाय. तुझं माझ्यावर प्रेमच नाही. अगं हाय प्रेम, पण काम बी केलं पाहिजे का नाही? मला काम नाही केलं तर खाया आणि कोण येणार मला? माझ्यावर बोलायला तुला वेळ नाही. अगं मला काम असतं दिवसभर काम, आणि राहिलेल्या वेळात मी तुझ्यावर बोलतोय. अगं मला स्वतःसाठी द्यायला इथे वेळ शिल्लक राहिला झालाय. ती काय नाही, आता आपण लग्न करायचं. अगं एवढ्यात कुठं लग्न? आधी मला स्वतःसाठी काहीतरी वेळ देऊ दे, काहीतरी करू दे. लग्न केलं म्हणजे तुलाच आणखी जास्त वेळ द्यायला लागेल बघ. नाही नाही, एकदा का लग्न झालं मी तुझा अजिबात वेळ खात नाही. बघ नक्की का? प्रॉमिस कर. प्रॉमिस. सुखी राहा. झालं एकदाचं लग्न, आता आम्ही सुटलो. मी पण सुटलो. बरं आता काय टेन्शन नाही नको तुला? नाही नाही. आता मला तर मून ग बर का. कट्टाळ बाबा ऑफिस. अहो, आलात तुम्ही? होय आलो. ऐका की, मला जरा शॉपिंग करायची होती. अगं मी ऑफिस मधून आलो इथं मून. मला चहा पाणी विचार की, का लगेच शॉपिंग करायची होती? 15 दिवस झालं का शॉपिंग करून? त्यावेळी फक्त चपलाच घेतल्या होत्या. मग आता त्याच्यावर मॅचिंग साड्या घ्यायला नको? होयच्या गावात ही जर असंच चालत राहिलं तर मी 100% कर्जात येणार. सेव्हिंग तर लय लांब राहिलं. अहो काय? काय नाही जाऊया शॉपिंगला. पोरा, काय काय अरे मला शेजारची बाई विचारत होती काय आपल्यात पाळणा कवा हलणार म्हणून. आपल्यात कुठे आहे पाळणा हलायला तेव्हा ती? अरे तसं नव्ह, आता लगीन झालंय, आता पोरा बाळाचा कवा बघणार? हे नाही बाबा, अजून लग्नाच्या मी बाहेर आलेलो नाही. तू पोरा बाळाचं नाही, मला नाही जमणार. अरे बाळा, एखादा मुलगा झाला की तू सुटलास, परत निवांत, टेन्शन नाही. नाही बाबा, नको मला नाही जमणार. मला जातो मी. अगं सुनबाई कुठे गेला हो? आहो बाबा काय म्हणलेलं तुला, 4 गोट घेतले की भारी वाटते की नाही? एकदम भारी वाटलं बाई. कुठं गेला असेल हे विसल्या? अजून कसं आलं नाही, फोन पण लागत नाही ह्यांचा. भावा, हा अरे माझी दारू उतारली की परत मला टेन्शन आलं रे. अरे मग परत टेन्शन आलं की परत बी. अरे अशी सारखी प्यायला लागते नका बाबा. मला वाटलं एकदा पेले टेन्शन जाते. अरे एकदा पिऊन नाही जात टेन्शन, त्याला रेग्युलर प्यायला लागते तेव्हा जात टेन्शन. बाबा अरे मला सुखात राहायचं आहे रे. मला माझ्या डोक्यामागे कुठलं टेन्शन नको आहे. बारका होतो तेव्हा माणसं म्हणली ती की मोठा झाला की मजाच मजा असती.
जरा मोठा झालो तेव्हा म्हणली ती 10वी पास झाली की मज्जाच मज्जा असते, 12वी पास झाल्यावर मज्जाच मज्जा असते, नोकरी लागल्यावर मज्जा असेल, लगीन झाल्यावर मज्जा असेल, सगळं केलं मी बाबा, पण कशातच मज्जा नाही रे, सुख समाधान नाही. उलट जबाबदारी वाढायला लागली, डोक्याच्या मागचं टेन्शनच वाढत गेलं. तू एक काम कर, काय तू मर किसू. आपले विष्णू काय 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 नाव काय तुझं विष्णू, तू मर. होय जा तू मर, जीव दे. मरतो जातो मी बाबा, माझा जगून काय उपयोग नाही, आता मरतो मी. थांब आलं का? काय झालं मला सांग. बाबा हो जन्माला येऊन 30 वर्ष झाली, पण कशातच सुख नाही. बालपणाचं दिवस सोडलं तर 4 दिवस पण सुखात नाही गेलं माझं. सुखी होईल, उद्या सुखी होईल, परवा सुखी होईल, असं करत करत शिक्षण झालं, नोकरी लागली, लगेच झालं, पण कशातच सुख नाही बाबा. टेन्शन काय जायना माझ्या मागचं. काळजी करू नको, तुला मुलगा झाला की तिथून पुढे तू सुखी समाधानी होशील. खरंच बाबा, तुझ्या काय शपथ, माझ्या काय शपथ. बरं बाबा, खरंच का? होय होय, जा पोर बाळ कर, सुखी राहा. थँक्यू बाबा, थँक्यू. जातो. ए थांब, दक्षिणा दे. दक्षिणा 200 रुपये दे. हा दे, चालते. एवढंच होते ती, सुट्ट नाही माझी. थँक्यू बाबा. हा सॉरी बायको, इथनं पुढे मी नाही घर सोडून जाणार. बर चल, आपण मुलासाठी प्रयत्न करू. अव्वा, अव्वा काय म्हणली? अरे साड्या लाजली ती. दुसऱ्या वर्षी देवाची कृपा झाली आणि पहिला पोरगा झाला. आता पुढची पोरगी झाली की तू निवांत. पुढची पोरगी म्हणली, एकावर मास केलं, ऑपरेशन केलं यायचं का? आता नाही बाबा पुरगी बिरगी. आता निवांत झालो मी. बायको पण पोरात घुसली, तिचा बी कसला ताप नाही आता. आता मी माझी लाईफ मला पाहिजे अशी निवांत एन्जॉय करत जगणार. ट्रेकिंग करणार, मित्रांच्या बरोबर फिरणार, डोंगरातनं बुलेटवरनं फिरणार, एन्जॉय करणार, पेंटिंग करणार, गिटार शिकणार, डान्स शिकणार, तिडीन तीन तिडीन पाहिजे अशी लाईफ एन्जॉय करणार. माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार. अहो, ह्याला घ्यावं जरा. आला का? हे घ्या तुमचं पोरग. बसा खेळवत ह्याला. अरे रात झाली, झोपते बाबा. तुझं काय नवीन? अहो जरा गाणं म्हणा की, म्हणजे झोपते. अगं पण मला कुठे गाणं म्हणा येतंय? शिक्षण, माझी नोकरी, पैसे कमी होणं, यातनं गाणं शिकायला मला वेळच नाही मिळाला. कुठलं गाणं म्हणू आता? म्हणा काहीतरी, त्याला काय कळतंय? हा, एक गाणं येते मला. माझं एक गाणं आहे, टेन्शन टेन्शन किती घ्यावे टेन्शन, टेन्शन 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 किती किती घ्यावे टेन्शन, खूप खूप टेन्शन, खूप खूप टेन्शन, घेतलं नाही तर येते टेन्शन, पैसे टेन्शन, नोकरी टेन्शन, बायको टेन्शन, आता तुझं बी आलंय टेन्शन, टेन्शन 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 टेन्शन, खूप खूप टेन्शन, खूप खूप टेन्शन, टक्कन टाटा टक्कन टाटा. ओ बाबा, पोरग घ्यायला की आणा इकडं. हे बाबा झोप की, खरं ऐकून रडलं वाटतं. झोप झोप. घुंगरगोटी बाबा. घुंगुरगोटी बाबा की जय. हे ना आलाय का? तुला माझं एक घुंगरू वाजू म्हणलं, तू 2 वाजवलीस. जा माझ्यासाठी काय तर गार घेऊन येत जा. बाबा तुझ्या तर आता तुम्हाला म्हटल्यालाच मला पोरगा झाला की माझ्या मागचं सगळं टेन्शन जाईल, सुख समाधान लाभल. पण झालं उलट, माझं टेन्शन वाढलं पोरग झाल्यावर. पोरं काढून जर टेन्शन जायचं असतं तर मी असं घुंगरू बाजून फिरलोच नसतो, पोरच काढत बसलो असतो. काय म्हणजे तुम्हाला गंडीवलंच? तू आधीच गांडल्याला, त्यात मी तुला अजून गांडी लावायचं. बाबा तुझ्या गपना तर घुंगरू फेकून मारीन. पोरग झालं की सुख समाधान मिळेल असं तो बाबा म्हटला, पण झालं नाही तसं. उलट टेन्शन वाढलं. आता घरी जाऊन काय करू मी? पोरा, तुझं सगळं दुःख मी जाणतो. काय जाणताय तुम्ही आजोबा? तू सुखाच्या शोधात आहेस, पण सुख कुठंच नाही. खरं आजोबा
आजोबा मग आता काय करू मी? जा संसार कर, पोराला शिक्षण दे आणि त्याचं लगीन कर. एकदा या जबाबदारीने सुटलास की ये माझ्याकडे. हा पोराचं लगीन झालं की मी सुटलो. हो मग जगतो या मनासारखं. चालतंय चालतंच करतो पण नक्की नव्ह का? हो नक्की सुटशील. एकदा यातनं सुटलास की ये माझ्याकडे, मी तुला टेन्शन फ्री करतो. तुमचा पत्ता? मी इथंच असतो. बरोबर पण नक्की टेन्शन फ्री करणार ना का तुम्ही? 100% जा तू. गेल्या लाखो वर्षापासून हीच करतोय मी. लाखो वर्षापासून? आजोबा कुठे गेलं म्हातार? भात झाला काय मला? एकाच पिशवी घे की. टेन्शन 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 पैशाचं टेन्शन, नोकरी टेन्शन, बायको टेन्शन, आता तुझं बी आलंय टेन्शन. टेन्शन 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 तुझं नाव ठेवतो आता टेन्शन. आणखी काही वर्षानंतर अगे आलीस का? काय झालंय बारडायला? पोराला सुटवायला बोलली. काय हो पप्पा? पोरा इकडं असा ये. बोला की. मी नोकरीत रिटायर झालो, तुझं लगीन बी लावून दिलं. आता मी सुटलो बघ. आता माझी मी लाईफ एन्जॉय करणार, फुल एन्जॉय करणार, माझ्या मनासारखं जगणार. जागा जावा की मग, तुम्हाला कोणी अडवलंय? असं म्हणतोस? मग उद्या जातो बुलेट घेऊन लडाखला. फुल एन्जॉय करणार आहे मी लाईफ, फुल एन्जॉय करणार आहे. हळूहळू गुडघा दुखतोय आधीच आपला. दुखू दे, आता मी माझ्या मनासारखं जगणार, फुल एन्जॉय. माझं गुडघं दुखायला राहिलं. आता कसलं टेन्शन नाही, आता फुल एन्जॉय करणार मी. फुल एन्जॉय करणार मी. रिटायर झालो, पोराचं लगीन लावलं, आता कसलं टेन्शन नाही, जबाबदार नाही, आता फुल एन्जॉय करत लाईफ जगणार मी. ऐकलंस का? अरे मी आता फुल एन्जॉय करणार, माझं आयुष्य जगणार. अरे ऐक की पोरा, केवढा वाटतंय. आता मज्जा करणार. अरे कोण बघा माझ्याकडे, कोणच बघर झाले माझ्याकडे. नाट्य कंपनी काय असतोयस? अरे माझ्याकडे कोण बघ ना, तू एकटाच एवढा बघतोस. काय झालंय सगळ्यांनी? सगळ्यासनी नाही, तुला झालंय. काय झालंय मला? तू मेलायस. ₹10 प्यालायस काय? दारू नाही, यम हे हम. तिकडे बघ. मला सोडून गेला पप्पा का सोडून गेला मला? म्हणजे मी मिलोय? होय चला आता माझ्या बरोबर. देवा, अरे मी कवा स्वतःसाठी नाही जगलो. माणसं म्हणली ती 10वी झाली की मी टेन्शन फ्री होईल. 10वी झाली, 12वी झाली, नोकरी लागली तरी टेन्शन नाही गेलं. शुक्री मिळाली, टेन्शन नाही गेलं. टेन्शन वाढलं. लगीन झालं, पोरग झालं, त्याचं लगीन लावून दिलं. आता तरी म्हणलं टेन्शन फ्री जगायचं, तर मेलो. मी तुला म्हणलेलं की मीच तुला टेन्शन फ्री करणार. कवा? जेव्हा घरदार सोडून तू एन्जॉय करायला निघालेलास तेव्हा मीच तुला मागे पाठवलेला. आठीव. पोराला शिक्षण दे आणि त्याचं लगीन कर. एकदा या जबाबदारीने सुटलास की ये माझ्याकडे. पोराचं लगीन झालं की मी सुटलो? हो एकदा यातनं सुटलास की ये माझ्याकडे, मी तुला टेन्शन फ्री करतो. काय म्हणजे तो म्हातारा तू होतास? वय तुझा चान्स संपला. चल माझ्यावर. देवा, पुढच्या जन्मात मी व्यवस्थित जगणार, जवाच्या तवा एन्जॉय करणार बघ, वाया घालणार नाही दिवस. कुठला पुढचा जन्म? बाळा, माणसाचा एकच जन्म असतो, तो तू वाया घालवला. चल आता माझ्यावर. मृत्यू अटळ आहे, त्यापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही. म्हणूनच क्षुल्लक गोष्टी, निरर्थक वाद आणि नको त्या जबाबदाऱ्या स्वतःला अडकवू नका. मरतानाच्या क्षणी तुम्ही किती पैसा कमवला, किती लोकांना आयुष्यभर खुश ठेवलं
याला काहीच महत्व नसतं. आपण मरणाला घाबरतो कारण अजूनही मनासारखं जगता आलेलं नसतं. मरणाची भीती म्हणजे अपूर्ण जगण्याची जाणीव. जो जीवन मृत्यूला जाणतो आणि त्या जाणीवेने जगतो तो